बहुतांश पदार्थात वापरण्यात येणारी भाजी म्हणजे बटाटा। भाजी, पराठा, खिचडी यासह अनेक पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर होतोच। बटाटा घालताच पदार्थ अधिकच रुचकर लागतो। डाळ, तांदूळ किंवा रव्याचे आप्पे तर तुम्ही नेहमी खाल्लेच असतील। आणि जर तुम्हाला कधी नाश्त्याला आप्पे करायची इच्छा झाली किंवा खावेसे वाटले आणि जर तुम्ही डाळ तांदूळ भिजत घालायला विसरला असताल तर नाश्त्याला हे खमंग कुरकुरीत बटाट्याचे आप्पे नक्कीच करून पहा। तुमचा अवघ्या 10 मिनिटांमध्ये हा क्रिस्पी नाश्ता तयार होतो। तर नमस्कार, मी दीपा, किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कोणत्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे खमंग क्रिस्पी आप्पे बनवण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्यांची साल काढून त्यांना स्मॅश करून घेतलेला आहे। आता तुम्ही इथे 2 बटाट्याच्या ऐवजी एक मोठा बटाटा वापरला तरीही चालेल। आणि हे बटाटे किसून न घेता अशा प्रकारे हाताने थोडेसे स्मॅश करून घ्यायचे, जेणेकरून हे आप्पे अजूनच खायला चविष्ट लागतात। आणि हाताने स्मॅश करून घेतल्यावर हे बटाटे 1 वाटीभर एवढे भरलेले आहेत। आणि जे काही साहित्य घ्यायचं आहे आपल्याला याच वाटीने मोजून घ्यायचं आहे। आणि ज्या वाटीने हा स्मॅश करून घेतलेला बटाटा आपण मोजून घेतला होता त्याच वाटीने पाऊण वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। आता तुम्ही इथे रवा जाड किंवा बारीक देखील वापरू शकता। आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे ते साहित्य मोजून घेण्यासाठी तुम्ही कोणतेही भांड किंवा वाटी किंवा एखादा कप देखील सेट करून घेऊ शकता। आणि त्यानेच हे दोनही जे नस व्यवस्थित मोजून घ्यायचे आहेत, जेणेकरून असं केल्याने आपला पदार्थ हा अचूक बनून तयार होतो। सोबतच इथे मी अर्धा इंच आल्याचा किस घेतलेला आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। सोबतच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील ऍड करू शकता बरं का। आणि खूप जास्त प्रमाणात यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। यामध्ये आपण अजिबात इनो, सोडा, दही या कशाचाच वापर न करता हे मस्त टम्म फुगलेले कुरकुरीत असे हे आप्पे आज बनवणार आहोत। आता अगोदर सारख्याच वाटीने 1 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी यामध्ये टाकून देऊन यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे पाण्याचा वापर थोडा आपल्याला कमी जास्त देखील लागू शकतो। आता यामध्ये हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत। ते घरातच असलेल्या साहित्यामध्ये आणि शिवाय मोजक्या साहित्यामध्ये आपण हे झटकीपट क्रिस्पी आप्पे बनवू शकतो। आता यामध्ये हा थोडासा बटाटा स्मॅश करत हे सर्व पाणी यामध्ये मी एकजीव करून घेतलेला आहे। आणि यामध्ये रवा आहे, हा रवा लगेचच पाणी शोषून घेतो। आता तुम्ही हे मिश्रण पाहू शकता, थोडंसं घट्ट आहे। आता यामध्ये अजून थोड्याशा प्रमाणात आपल्याला पाणी ऍड करायचं आहे। आता पुन्हा मी थोड्याशा प्रमाणात पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी देखील यामध्ये टाकून पूर्ण यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे रव्याचं आणि बटाट्याचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता। आता इथे मी 1 वाटी भरून हा बटाटा म्हणजेच उकडून घेतलेला बटाटा घेतलेला होता आणि सारख्याच वाटीने पाऊण वाटी एवढा रवा घेतलेला होता। आता तुम्ही इथे 1.5 वाटी देखील बटाटा घेऊ शकता आणि सारख्याच प्रमाणात म्हणजेच 1 वाटी रवा देखील घेऊ शकता। आणि यानंतर पाणी टाकलेलं देखील मी यामध्ये सर्व एकजीव करून घेतलेलं आहे। इथे मला साधारण 1.25 वाटी एवढं पाणी लागलेलं आहे। आता तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त देखील लागू शकतं बरं का। आता या मिश्रणाला मस्तपैकी असा मी मोहरीचा तडका दिलेला आहे। वा, एकच नंबर। या तडक्यामुळे आपले हे आप्पे खायला आणखीनच रुचकर लागणार आहेत। तर ही फोडणी देखील यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे। तर याच मिश्रणापासून तुम्ही इडली देखील बनवू शकता बरं का, पण इथे मी आज तुम्हाला आप्पेच बनवून दाखवणार आहे। तर चला, हे क्रिस्पी आप्पे बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता इकडे आप्पे पात्र देखील गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे। आणि तेल लावून झाल्यावर कडेनं हे मिश्रण भरायला सुरुवात करायची आहे। त्याची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवायची आहे आणि साधारण 1 ते 1.5 चमचा हे बॅटर या खाण्यामध्ये भरून घ्यायचं आहे। आणि भरताना कडेनं सुरुवात करून नंतर सगळ्या शेवटी मधोमध हे जे खाणे आहेत त्यामध्ये हे भरायचं आहे। आणि अशाच प्रकारे राहिलेल्या उर्वरित खाण्यामध्ये हे सर्व मिश्रण भरून घ्यायचं आहे। आणि सर्व खाण्यांमध्ये हे मिश्रण भरून झाल्यावर साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून द्यायचं। लगेचच 1 ते 1.5 मिनिटांनी याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं। तर पहा, मस्त हे आप्पे तुम्ही पाहू शकता टम्म असे फुगलेले आहेत। आणि अगोदर मधले जे आप्पे आहेत त्यांची बाजू बदलून घ्यायची, कारण की मधले आप्पे लवकर भाजले जातात, त्यामुळे ते तळाशी लागू शकतात। आणि अशाच प्रकारे उर्वरित सर्व आप्प्यांची बाजू बदलून घ्यायची आहे। आणि पुन्हा 1 मिनिटासाठी सर्व आप्पे स्लो टू मीडियम फ्लेमवर मस्त असे भाजून घ्यायचे। आणि सर्व आप्प्यांची बाजू बदलून घेतल्यावर नंतर सर्व आप्प्यांवर थोडंसं तेल सोडायचं आहे, जेणेकरून हे आप्पे लवकर भाजले जातात आणि यांना मस्त असा गोल्डन रंग येतो आणि खायला देखील ते खूपच क्रिस्पी लागतात।
आणि पुन्हा साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी यांची खालची बाजू देखील मस्त अशी भाजून घ्यायची। आता हे आप्पे पात्र थोडंसं मोठं आहे। आता ही गॅसची फ्लेम सर्व बाजूने पोहोचत नाही, त्यासाठी हे आप्पे पात्र असं फिरून घ्यायचं, जेणेकरून हे आप्पे सारखेच एकसारख्या रंगावर भाजले जातात। आता हे आप्पे तुम्ही पाहू शकता मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर छान असे भाजून घेतलेले आहेत। आता हे आप्पे तुम्ही जवळून पहा खूपच मस्त हे आपले बटाट्याचे आप्पे तयार झालेले आहेत। आता यांना पॅनच्या बाहेर काढून घेऊ आणि राहिलेल्या उर्वरित मिश्रणाचे आप्पे तयार करून घ्यायचे आहेत। सारख्याच पद्धतीने आप्पे पात्राला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि नंतरच हे आप्याचं मिश्रण प्रत्येक खाण्यामध्ये कडेनं भरायला सुरुवात करायची आहे। सर्व खाण्यांमध्ये मिश्रण भरून झाल्यावर 1 ते 1.5 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि सारख्याच पद्धतीने हे आप्पे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत। तर पहा आप्प्यांची दुसरी बॅच देखील आपली इथे रेडी आहे। अगदी झटकीपट आपले हे आप्पे तयार झालेले आहेत, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये। तर चला यांना देखील आपण बाहेर काढून घेऊ। पहा अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये आपण हा खमंग क्रिस्पी नाश्ता तयार केलेला आहे। विशेष म्हणजे यामध्ये आपण दही, इनो, सोडा या कशाचाच वापर केलेला नाही। अगदी घरात असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये आपण हे इन्स्टंट आप्पे तयार केलेले आहेत। आता तुम्ही हे आप्पे शेंगदाण्याच्या चटणी सोबत किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत देखील खाऊ शकता। आता हे आप्पे तुम्हाला जळून दाखवते, तर पहा आतमध्ये हे अजिबात कच्चे राहिलेले नाहीत। तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।